नमस्कार, आपण पाहतात युगंधर महाराष्ट्र न्यूज. पाहुयाचे काय ठळक घडामोडी बातमी उल्हासनगरतून आहे. भ्रष्टाचार जनआक्रोश संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने उल्हासनगर तहसीलदार यांना निवेदनपत्र. विठ्ठल रुक्मिणी पतपेढी कल्याण संस्थेने हरी आल्हाट यांच्यावर केलेल्या अन्यायाविरुद्ध सहकार मंत्री यांच्याकडे आल्हाट यांना न्याय मिळण्यासाठी केली मागणी. विठ्ठल रुक्मिणी पतपेढी कल्याण संस्थेने हरी आल्हाट यांच्यावर लादलेल्या आडवे कर्जामुळे हरी आल्हाट यांची मनस्थिती बिकट झाली असून त्यांना न्याय मिळावा यासाठी भ्रष्टाचार जनआक्रोश संघटना महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकारी यांनी उल्हासनगर तहसीलदार कार्यालय या ठिकाणी निवेदनपत्र देऊन सहकार मंत्री मंत्रालय मुंबई यांच्याकडे मागणी केली आहे. निवेदनपत्रात लिहिले आहे की हरिश्चंद्र आल्हाट यांच्या विठ्ठल रुक्मिणी पतपेढीकडून होत असलेल्या अन्यायाबाबत त्यांनी सहकार मंत्री तसेच संबंधित अधिकाऱ्यांना लवकरच विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण संस्थेची चौकशी करून हरी आल्हाट यांना न्याय मिळवून द्यावा. त्यांना जर न्याय मिळाला नाही तर आंदोलन करणार आहे. या आंदोलनाला आमच्या संघटनेचा जाहीर पाठिंबा असून त्यांच्या समाधानार्थ आम्ही सक्रिय सहभागी होऊन रस्त्यावर उतरू यांची नोंद घेण्यात यावी. यावेळी भ्रष्टाचार जनआक्रोश संघटना महाराष्ट्र राज्याचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब साठे, लहुजी परिवर्तन सेना अध्यक्ष दीपक सोनवणे, पत्रकार बाबू आढाव, संजय टाक उपस्थित होते. आज भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश या संघटनेच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष आबासाहेब साठे, बाबू आढाव, संजय टाक आणि सर्व सहकाऱ्यांनी माननीय तहसीलदार उल्हासनगर यांना व यांच्यामार्फत माननीय सहकार मंत्री यांना निवेदन पाठवण्यात आलं आहे की उल्हासनगरमधील समाजसेवक हरिश्चंद्र आल्हाट यांची जी फसवणूक आणि पिळवणूक ही विठ्ठल रुक्मिणी पतपेढी बँकेकडून चाललेली आहे, त्या संदर्भामध्ये तहसीलदार यांनी संबंधित विठ्ठल रुक्मिणी पतपेढीचे जे अधिकारी आहेत जे जाणीवपूर्वक यांना हरिश्चंद्र आल्हाट यांना त्रास देण्याचं काम करत आहे. त्यांचं जे काही लोन संबंधित काही विषय आहे त्या विषयासंबंधित त्यांची फसवणूक केलेली आहे. या सर्व विषयावर तहसीलदार मॅडमनी संबंधित विठ्ठल रुक्मिणी पतपेढीवरच्या अधिकाऱ्यांवर जाणीवपूर्वक छेड, मानसिक ताण देणे आणि फसवणूक करणे आदी विषयावर विठ्ठल रुक्मिणी पतपेढीच्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी या संदर्भात आज निवेदन देण्यात आलं.